हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत. लेक्चर 4 आपले कंप्लीट झालेले आहेत. या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 5 याच्यामध्ये आपण डिसीजेस विच स्प्रेड्स थ्रू ॲनिमल्स त्याच्याबद्दल थोडेसे क्वेश्चन आन्सर सेशन याच्यामध्ये आपण करणार, जे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर रॅबिस काय आहे, रॅबिसचे सिम्पटम्स काय असतात, रॅबिसचं प्रिव्हेन्शन कसं करायला हवं, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये रॅबिसबद्दलही बोलू. त्याच्यानंतर कॅन्सर, नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये कॅन्सर सुद्धा या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे, ओके. लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन्स गिव्हन इन युअर बुक. तुमच्या बुकमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले असतील ते क्वेश्चनचा आन्सर काढण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे, पहिला क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय ओके, कॅन यू टेल इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. याच्याबद्दल आपण आता इंट्रोडक्शन बघतोय. काय काय विचारलं यांनी, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल रॅट्स. प्रत्येकाच्या घरामध्ये ऑलमोस्ट आता संख्या कमी झाली आहे घरांमध्ये उंदीर होण्याची, रॅट्स पसरण्याची. जर तुमच्या घरामध्ये उंदीर झालेले असतील तर तुम्ही कुठल्या उपाययोजना करणार, कुठले मेजर्स घेणार. मेजर्स म्हणजेच काय, उपाययोजना. ठीक आहे, काय काय तुम्ही करू शकता सांगा. कुठे उंदीर कुठे वाढतात, कोणत्या प्लेसमध्ये वाढतात, ज्या ठिकाणी गर्दी झालेली असेल किंवा आपली जी स्टोर रूम असेल, स्टोर रूम मध्ये तिथे आपला वापर नसतो, कपडे पडून असतात किंवा धान्य पडून असेल, वेगवेगळे मटेरियल तिथे आपण स्टोअर केलेलं असतं, त्या ठिकाणी जिथे त्यांना त्या कुरतडण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी जर काही मिळत असेल अशा ठिकाणी तुमचे उंदीर वाढतील. मग त्याची उपाययोजना तुम्ही काय करणार, एकतर सराउंडिंग क्लीन ठेवणार. ठीक आहे, आन्सर क्लीन सराउंडिंग, ही गोष्ट आपण करू शकतो. सेकंड थिंग, आपण ट्रॅप्स त्यांना लावू शकतो. आपण पिंजरा, उंदरांना पकडण्यासाठी जो पिंजरा मिळतो तर त्याला आपण ट्रॅप म्हणतो, नाही का. तर ट्रॅप सुद्धा लावून आपण त्यांना पकडू शकतो. नंतर रॅट किलर्सचा वापर आपण करू शकतो. रॅट किलर्स हे जनरल मेजर्स आपण घेऊ शकतो. पण जर क्लीन सराउंडिंग ठेवणार, तिथे जर गर्दी झाली नसेल तर अशा ठिकाणी मात्र उंदीर हे तसे वाढणारच नाही. ठीक आहे, तर हे झालं एक जनरल त्याचा एक आन्सर. सेकंड क्वेश्चन, व्हाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट आणि बर्ड्स. आता आपण कुत्रे पाळतो, मांजरी पाळतो किंवा बर्ड्स सुद्धा त्यांच्या केजेस मध्ये ठेवून आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये म्हणा किंवा घरामध्ये आपण त्यांना वाढवतो. मग यांची केअर करणं का गरजेचं आहे. ठीक आहे, कारण काय, डॉग्स जर असतील तर डॉग्स बाहेर फिरणारच, त्यांच्या बॉडीवरती एक्झोस्केलेटनच्या स्वरूपात केस प्रेझेंट असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील किंवा काय म्हणू आपण त्याला, टर्माइट्स प्रेझेंट असू शकतील. ते जेव्हा आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार तर ते आपल्या बॉडीला सुद्धा टच करणार. म्हणजेच, आणि त्यांचं जर क्लिनलीनेस आपण मेंटेन ठेवू शकत नसेल तर त्यांना त्यांच्या बॉडीवरती जितके काय बॅक्टेरिया वगैरे, व्हायरस वगैरे, व्हॉटेवर, ठीक आहे, हे जे असणार ते आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करण्याचा चान्स सुद्धा हा जास्त असतो. दॅट इज वाय या डोमेस्टिक अॅनिमल्स पासून जे काय आजार पसरतात तर ते आजार पसरू नये त्याच्यामुळे वी नीड टू मेंटेन देअर हायजीन, इव्हन बर्ड्सचं सुद्धा. ठीक आहे ना. तर काय म्हणू शकतो आपण, व्हाय इट इज नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स. कारण ते जर अनहेल्दी असतील तर दे कॅन स्प्रेड डिसीजेस. ते काय करू शकतात, डिसीजेस स्प्रेड करू शकतात, जे त्यांच्यामध्ये डिसीज आपल्याला आढळतात. फॉर एक्झाम्पल बर्ड्स घ्या, तर बर्ड्स मध्ये मागे तुम्ही ऐकलेलं असेल बर्ड फ्लू. हा कुणामुळे, या चिकन्समुळे हा स्प्रेड होणारा डिसीज आहे. तर असे वेगवेगळे डिसीज यांच्या रिलेटेड जे असतील ते स्प्रेड होऊ नये. दॅट इज वाय वी नीड टू टेक केअर ऑफ देअर हेल्थ. क्लिअर आहे. ओके, थर्ड क्वेश्चन काय सांगतोय, इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे अॅनिमल्स. स्ट्रे म्हणजेच काय, इकडे तिकडे फिरणारे, भरकटणारे अॅनिमल्स. ठीक आहे ना, स्ट्रे अॅनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थचा, या भरकटणाऱ्या अॅनिमल्सचा आणि पिजन्सचा कुठे संबंध आहे का. हो आहे. कारण या पिजन्सचा जो फिकल मॅटर असणार, या फिकल मॅटर मध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता हा फिकल मॅटर जर कुठल्या स्ट्रे अॅनिमलच्या खाण्यामध्ये आला आणि ते जर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर या पिजन्सच्या माध्यमातून जे काय बॅक्टेरिया, व्हायरस होते, जे काय डिसीजेस स्प्रेड करू शकणार होते ते आपल्यापर्यंत पोहोचणार. दॅट इज वाय देयर इज अ रिलेशनशिप बिटवीन पिजन्स, स्ट्रे अॅनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. शॉर्ट मध्ये आपण याला बघतोय. ठीक आहे ना. वेल, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉकरोचेस ऑन ह्युमन हेल्थ. आता रॅट तुम्हाला माहिती आहे, रॅट्स
रॅट्स मध्ये जे फ्ली असतात, फ्ली पिसू म्हणतात त्याला, तर एक अराउंड 100 वर्ष अगोदर एक डिसीज आला होता आणि त्याच डिसीजला आपण म्हटलो होतो प्लेग. तर प्लेग सारखे डिसीजेस हे रॅट्स मधून पसरू शकतात. इव्हन रॅट बाईट, ठीक आहे ना, की त्यांनी जर बायटिंग केलं तर त्यांच्या बॉडीमधले असणारे जे काही विषाणू असतील ते सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करू शकतात. दॅट इज वाय त्याचा इफेक्ट आपल्या ह्युमन हेल्थवरती निश्चित होणार. सेकंड थिंग, कॉक्रोचेस. आता कॉक्रोचेस पासून नॉर्मली टायफॉइड सारखे आजार पसरू शकतात. टायफॉइड लाईक डिसीजेस कॅन स्प्रेड थ्रू द कॉक्रोचेस. आणि कॉक्रोचेस तसेही ते आपल्या कुठल्या कामाचे नसतात. ते करतील तर सगळीकडे फक्त घाणेरडं वातावरण तयार करतील. आणि टायफॉइडचे बॅक्टेरिया जे असतात, पर्टिक्युलरली साल्मोनेला टायफी, इट कॅन स्प्रेड थ्रू साल्मोनेला टायफी. हा बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला काय होणार, टायफॉइड होणार. हे सुद्धा पसरू शकतात. दॅट इज वाय याचे इफेक्ट कॉक्रोच आणि रॅटचे ह्युमन हेल्थवरती निश्चित प्रकारे असणार. हे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं की टायफॉइड त्यांच्यापासून पसरू शकतो, याच्यापेक्षा बाकीचे आजार सुद्धा स्प्रेड होण्यासाठी यांची मदत होते. दॅट इज वाय हे आपल्या घरामध्ये नसलेलेच बरे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. पुढे काय सांगितलंय, रॅबीज. आता रॅबीज हा कुणापासून पसरतोय, कॅट जसं मांजर असेल, कुत्रा असेल, ठीक आहे, हे जे पेट अॅनिमल्स असतात किंवा मंकीज असतील, हे जर आपल्याला चावलेत तर यांच्या माध्यमातून व्हायरल डिसीज आपल्यामध्ये स्प्रेड होणार आणि तो डिसीज म्हणजे तुमचा रॅबीज. रॅबीजचा दुसरं नाव आपण कुठला डिसीज म्हणू शकतो, झुनोटिक डिसीज. झुनोटिक का, झू मीन्स अॅनिमल्स, अॅनिमल्सच्या माध्यमातून पसरल्या जाणारा डिसीज म्हणजे झुनोटिक डिसीज. ठीक आहे, मग हा कशामुळे पसरतोय, तर इट स्प्रेड्स थ्रू व्हायरसेस. म्हणजे रॅबीजचा काय असणार आहे, व्हायरस असणार आहे. याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती कुठे होणार, आपल्या नर्वस सिस्टमवरती याचा मेजर इफेक्ट असणार आहे. ओके, मग टिंगलिंग सेन्सेशन इन लिम्स किंवा हायड्रोफोबिया हे तर त्याचे सिम्पटम्स झालेत. बघू आपण वन बाय वन त्या सगळ्यांना बघू. ठीक आहे ना. मग कशामुळे पसरतोय रॅबीज, तर रॅबीज इज अ व्हायरल डिसीज. कुठली कॅटेगरी यांची असणार आहे व्हायरसची, तर इट इज लिसा व्हायरस. लिसा व्हायरस इज अ कॅटेगरी ऑफ दिस व्हायरस which spreads through bite of these domestic animals like dog, cat, rabbit or monkeys. ठीक आहे ना. मग हा लिसा व्हायरस ही कॅटेगरी आहे या व्हायरसची. आणि हा जो लिसा व्हायरस हे जे शब्द दिलाय, त्या कोणत्या दोन शब्दांनी दिलाय, रेग आणि फ्युरी. रेग म्हणजे अँगर, ठीक आहे ना, राग येणे. तर या लिसाचा अर्थ होतो रेग आणि फ्युरी. फ्युरी म्हणजे काय, फ्युरियस म्हणजे घातक, घातक असणारा. आणि वेल, जेव्हा तुम्हाला कुत्रा चावणार किंवा कॅट चावणार तर ती राग असणार आहे. तर या दोन शब्दांपासून इन शॉर्ट लिसा व्हायरस हा शब्द आलेला आहे. आणि दिस इज द कॅटेगरी ऑफ रॅबिस व्हायरस. इतकं लक्षात ठेवा. ऍक्च्युली ह्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता नाहीये, तरी सुद्धा एक ऍडिशनली इथे असू द्या. ठीक आहे. इट अकर्स ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, कॅट आणि मंकीज एक्सेट्रा यांच्या माध्यमातून तो पसरतो. आता व्हायरस कुठे एंट्री करतो, तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर इट एंटर्स युअर ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. न्यूरॉन्स म्हणजे काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ युअर नर्वस सिस्टम. तर ब्रेन इज अ पार्ट ऑफ नर्वस सिस्टम, सेंट्रल नर्वस सिस्टम. तर या न्यूरॉन्सच्या माध्यमातून तुमच्या ब्रेन मध्ये हा व्हायरस एंट्री करणार आणि मग न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर तुम्हाला याच्यामध्ये होणार. न्यूरोलॉजिकल म्हणजे काय, तुमच्या ब्रेन रिलेटेड जे काय प्रॉब्लेम्स असतात, डिसऑर्डर्स असतात, ते याच्यामधून पसरणार. वेल, आता याच्या सिम्पटम मध्ये जर बघायचं झालं तर काय होणार, हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे काय, इथे मिनिंग काय यायचं तुम्ही, वॉटर. आणि फोबिया म्हणजे भीती, पाण्याची भीती वाटणे. ठीक आहे ना. तुम्ही जर पेशंट बघितला असेल तर इट इज अफ्रेड ऑफ दॅट पेशंट इज अफ्रेड ऑफ वॉटर. पाण्याची भीती वाटायला लागेल. दॅट इज द मेजर सिम्पटम ऑफ दिस. टिंगलिंग सेन्सेशन इन द लिम्स. टिंगलिंग सेन्सेशन मिनिंग काय, एक नमनेस सारखं किंवा त्या टाइप मध्ये एक सेन्सेशन तुमच्या पायांमध्ये येणार. ठीक आहे, लिम्स मध्ये, हात आणि पाय यांच्यामध्ये. इट इज अ फेटल डिसीज. फेटल म्हणजे काय, फेटल मीन्स जीव घेणा, ज्याच्यामध्ये चला जीवघेणी कंडिशन, जीवघेणी परिस्थिती असं लिहू आपण. ठीक आहे ना. त्याला म्हणायचं फेटल कंडिशन. जर याचे इनिशियल सिम्पटम्स जो काय पिरियड असेल, इनिशियल सिम्पटम्स जर याचे क्लिअर केले नाहीत तर याच्यामध्ये दगावण्याचा चान्स सुद्धा जास्त असतो. आता रॅबीज पासून मरण्याचं जेव्हापासून व्हॅक्सिनेशन आलंय, तर व्हॅक्सिनेशन आल्यापासून यांची पेशंटची मरण्याची संख्या कमी झाली आहे. पण जर याचे सिम्पटम्स लक्षात लेट जर आले, ठीक आहे ना, आणि ट्रीटमेंट जर झाली नाही तर यू हॅव शुअर टू डाय. तुम्हाला डेफिनेटली मरावं लागेल रॅबीजमुळे. दॅट्स व्हाय वी कॉल रॅबीज इज अ फेटल डिसीज. ओके.
फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. ऑनसेट म्हणजे सिम्पटम दिसणे. ऑनसेट म्हणजे काय दिसणे, काय दिसणार, सिम्पटम. त्याचे चिन्ह दिसण्याच्या अगोदर जर तुम्ही याची ट्रीटमेंट सुरू केली, व्हॅक्सिनेशन केलं, तर मात्र तुम्ही याच्यामधून वाचवू शकता. ठीक आहे. सिम्पटम स्टार्ट्स टू अपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. बघा, 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत याचा सिम्पटम दिसण्याचा एक पिरियड असतो. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला जर कुत्रा चावला आणि तुम्ही त्याला जर ट्रीटमेंट घेतली नाही, ठीक आहे, तर तुम्हाला लगेचच याचे रॅबिजचे जे काही सिम्पटम असतील ते दिसणार नाही. पण का दिसणार नाही, कारण त्याला डेव्हलप व्हायला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी, टाइम पिरियड लागणार. त्याच्यानंतर मात्र तुमचे फेटल होण्याचे चान्सेस किंवा जीव जाण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहे. ओके. आता सिम्पटम्स मध्ये काय येणार, फिवर फॉर 1 to 2 weeks, 1 ते 2 आठवडे तुम्हाला काय असणार, याच्यामध्ये ताप असणार आहे. ठीक आहे, फिवर असणार. ओके. नेक्स्ट सिम्पटम्स काय सांगताय, एक्झॅगरेशन्स इन बिहेवियर, म्हणजे तुमचं नॉर्मल बिहेवियर याच्यामध्ये राहणार नाही. पाण्याची भीती वाटणार किंवा तुम्ही चिडचिड करणार, नॉर्मल बिहेवियर तुमच्यामध्ये राहणार नाही. त्याला म्हणतो आपण एक्झॅगरेटेड बिहेवियर. ओके. आणि हायड्रोफोबिया, हे तर आपण सांगितलंय. हायड्रोफोबिया मीन्स देयर इज अ फिअर ऑफ वॉटर. हे काय झाले, याचे सिम्पटम्स झाले रॅबिजचे. पुढे जाऊ. मग या रॅबिजचे आपण टाइप्स करू शकतो. इंटरनेट इज माय फ्रेंड या हेडिंग खाली तुम्हाला सांगितलंय वॉच द व्हिडिओ अबाउट रॅबिज ऑन इंटरनेट. त्याच्यापासून तुम्हाला तो पेशंट बघायला मिळेल. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली कुठले कुठले सिम्पटम दिसतात, काय काय गोष्टी त्याच्यासोबत घडतात, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ वॉच करा, असं एक सजेशन आहे. वेल, 2 टाइप आपण रॅबिजचे करू शकतो. एक तर पॅरालायटिक रॅबिज आणि दुसरा असेल फ्युरियस रॅबिज. दोघांचे सिम्पटम्स थोडेसे वेगळे असतील. पॅरालायसिसचा अर्थ काय होतो, की आपली जी बॉडी असणार, आपल्या मसल्स असतील त्या वीक होऊन जाणार, त्या फंक्शन लेस होऊन जाणार. पॅरालिसिस समजतं तुम्हाला, ठीक आहे ना. त्याला पक्षघात म्हणतो आपण, की आपली सपोज पॅरालायसिस म्हणजे हे आपलं सेंटर, तर दोन्ही बाजूंच्या आय मीन पर्टिक्युलरली एक बाजू हा हात नम होऊन जाणार, सुन्न होऊन जाणार, ज्याच्यामध्ये कुठले सेन्सेशन असणार नाही. आपण काय सांगितलंय, की रॅबिज हा डिसीज कसा आहे, न्यूरोलॉजिकल डिसीज आहे. न्यूरोलॉजिकलचा संबंध आलाय तुमच्या न्यूरॉन सोबत, कारण तुमच्या बॉडी पार्ट कडून ब्रेनकडे आणि ब्रेन कडून बॉडी पार्टकडे जे काही सिग्नलिंग होते, मेसेजेस ट्रान्सफर होत आहेत, सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन. लास्ट लेक्चर मध्ये आपण मोटर न्यूरॉनचा उल्लेख केला होता, ठीक आहे ना. तर हे सेन्सेशन स्टॉप होऊन जातील, म्हणजेच ती बॉडी तुमची सुन्न होऊन जाणार. जसं अॅनेस्थेशिया दिल्यानंतर तुमची बॉडी होणार, भूल देणे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय, ठीक आहे ना. तर पॅरालायटिक रॅबिज 30% केसेस नॉर्मली तुम्हाला सापडतात, पण मोस्ट ऑफ केसेस कोणाचे असणार, फ्युरियस रॅबिजच्या, ज्याच्यामध्ये हायड्रोफोबिया सारख्या कंडिशन तुम्हाला बघायला मिळतील. मग याच्यामध्ये मसल पॅरालायसिस होणार म्हणजे तुमच्या मसल्स काम करणार नाही, त्यांच्यामध्ये ॲट्रोफी होण्याचा चान्स सुद्धा असणार, म्हणजे त्यांचं डिजनरेशन, अँड मसल्स विल बिकम फंक्शनलेस, त्या कुठलंच काम करणार नाही. दुसरा टाइप काय बोलतोय आपण, फ्युरियस रॅबिज. 70% केसेस मध्ये फ्युरियस रॅबिज तुम्हाला बघायला मिळेल, जो की ट्रीट होऊ शकेल, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय होणार, तुमचं मेंटल कन्फ्युजन होणार, म्हणजे तुमचं मन एका ठिकाणी लागणार नाही, कन्फ्युज अवस्था, अँझायटी याच्यामध्ये वाढणार. नंतर एजिटेशन म्हणजे चिडचिडेपणा, लिहून टाकू आपण. एजिटेशन म्हणजेच काय, चिडचिडेपणा याच्यामध्ये तुमचा वाढणार. नंतर अग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही आक्रमक याच्यामध्ये होणार. कसे होणार, आक्रमक. छोटीही गोष्ट झाली तरी लगेच तुम्ही चिडचिड करून आक्रमक होणार किंवा एक्झॅगरेटिंग बिहेवियर तुमचा दाखवणार, ओव्हर रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. आणि कार्डिओ रिस्पिरेटरी अरेस्ट. कार्डिओ रिस्पिरेटरी अरेस्टचा मिनिंग काय होतो, कार्डिओ म्हणजे इट इज रिलेटेड टू हार्ट, म्हणजे कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट फेल सुद्धा तुमचं याच्यामध्ये होऊ शकणार. किंवा रिस्पिरेशन म्हणजे इट हॅज टू डू विथ युअर लंग्स मध्ये सुद्धा अरेस्ट होणार, म्हणजे यू विल बी अनेबल टू रिस्पायर प्रॉपरली, म्हणजे तुमचं रिस्पिरेशन सुद्धा अचानक स्टॉप होऊ शकेल, हार्टची ऍक्टिव्हिटी सुद्धा स्टॉप होऊ शकते. म्हणून हे काय फ्युरियस रॅबिजचे हे काय झाले, सिम्पटम्स झाले. आणि याचे 2 टाइप्स, पॅरालायटिक रॅबिज आणि फ्युरियस रॅबिज. ओके, चलो आगे बढ़ेंगे. पुढे काय, कॅन यू टेल, काय सांगू शकता, विचारलाय. वाय द एनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. किचनच्या जवळ यांचे पिंजरे वगैरे आपण जे म्हणतो ते का नसावेत, कारण यांच्या स्किन वरती वेगवेगळे बॅक्टेरिया, व्हायरस असतील, यांचे फिदर्स असतात म्हणजे यांचे पंख असतात, तर त्या पंखांवरती सुद्धा वेगवेगळे बॅक्टेरिया किंवा व्हायरस प्रेझेंट असू शकतील आणि पंख त्यांचे तुटून जातात. किंवा ती स्किन असणार, तर स्किन पासून सुद्धा ते अंग असं फडफडतील किंवा त्यांचे फिदर जेव्हा ते झटकणार ज्याला म्हणतो आपण, तर त्यावेळी काय होणार, तुमच्या किचन मध्ये सुद्धा ते बॅक्टेरिया व्हायरसेस एंट्री करतील. म्हणून
हे अॅनिमलचे केजेस नॉर्मली हे किचनच्या जवळ असायला नको. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रॅबिस कॅन बी आयडेंटिफाईड, जे ऑलरेडी आपण सिम्पटम्स बघितले की समजा तुमच्या मसल्स वीक होत असतील, मसल्स मध्ये प्रॉब्लेम होत असेल, तुम्हाला रिस्पायरेशन मध्ये प्रॉब्लेम होत असेल, पाण्याची भीती वाटत असेल, त्याला म्हटलो आपण हायड्रोफोबिया. ठीक आहे. फिवर अचानक येतोय अलॉंग विथ दिस सिम्पटम्स, असे जर वेगवेगळे सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही समजू शकता की तुम्हाला रॅबीज, यू आर इन्फेक्टेड विथ रॅबीज व्हायरस, म्हणजे तुम्हाला रॅबीजचे इन्फेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट काय सांगताय, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आतापर्यंत जे काही डिसीज आपण बघितले ते सगळे इन्फेक्शियस डिसीज होते, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारे. पण आता नॉन इन्फेक्शियस डिसीज कशाला म्हणतो आपण, द डिसीजेस विच डू नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन ऑर वन एनिमल टू अनदर पर्सन. क्लिअर आहे. त्याला म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. बघून घ्या. डिसीजेस विच डू नॉट स्प्रेड थ्रू इन्फेक्शन्स अँड द बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड एज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आपण जसं सांगितलं की जेव्हा जसं की चिकन पॉक्स हा कसा कॉन्टेजियस डिसीज होता. कंटेजियस डिसीज कशाला म्हणतो आपण, की बॉडी कॉन्टॅक्ट जर आला तर त्या पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला तो ट्रान्समिट होणार, ट्रान्सफर होणार. परंतु काही डिसीज असे आहेत की जे रेग्युलरली कॉन्टॅक्ट मध्ये आपण असलो तरी सुद्धा तुम्हाला ते स्प्रेड होणार नाही. म्हणून अशा टाईपच्या डिसीजला तुम्ही काय म्हणणार, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. राईट. कुठले कुठले असणार याच्यामध्ये, आता याचे कारण वेगवेगळे असतील. ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये जेनेटिक कारण असेल किंवा तुमच्या लाईफस्टाईल असतील, रेग्युलर हॅबिट्स असतील, त्यांच्यामुळे नॉर्मली हे डिसीजेस काय स्प्रेड न म्हणता काय म्हणू आपण, ते डिसीजेस यू विल बी विक्टिम ऑफ दॅट डिसीज, म्हणजे अशा डिसीजला तुम्ही बळी पडू शकता. सच डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. काय पर्टिक्युलर कारण आहेत, असं फिक्स ठरलेलं कारण नसणार आहे. प्रत्येक डिसीजचं कारण वेगळं असणार. क्लिअर. मग जे डिसीजेस स्प्रेड होत नाही एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे, त्याला तुम्ही म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. राईट. कॅन्सर, पहिले एक्झाम्पल बघू आपण. कॅन्सर तुम्ही कशाला म्हणता, सिम्पली अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन म्हणजे काय शिकलेले आहेत तुम्ही. सेल डिव्हिजन कशाला म्हणतो आपण, एका सेल पासून 2 सेल्स बनणे किंवा 4 सेल्स बनणे, ज्या काय असतील डिपेंड करेल की त्या सेल डिव्हिजनचा टाइप कुठला आहे, मायटोसिस आहे की मिओसिस. कारण मायटोसिस आणि मिओसिस दीज आर द टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. मग याला काय म्हणतो आपण, सेल डिवाइड झाली. एक सेल होती तर ए सेल होती तर यांच्यापासून या 2 ए सेल्स तयार झाले, याला म्हणायचं सेल डिव्हिजन. याच्या सेल डिव्हिजन वरचा जर कंट्रोल सुटला, फॉर एक्झाम्पल आता एकापासून 2 सेल तयार होणार होत्या. ठीक आहे. ही नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन झाली, नॉर्मल प्रोसेस झाली तुमच्या बॉडीमध्ये सतत होणारी. ठीक आहे. पण याच्यावरचा कंट्रोल जर सुटला तर असं समजू, आपण समजून घेण्यासाठी म्हणून सांगतोय, याच्यापासून फटाफट कमी वेळेमध्ये जास्त सेल डिवाइड झाले आणि 100 सेल झाल्या तर याची काय तयार होणार, याची गाठ तयार होणार. कारण सेल डिव्हिजनचे कम्प्लीट फेजेस पूर्ण होणार नाही. मग याचा लंप म्हणजे काय, गाठ तयार होणार आणि त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो, नाही का. खरं तर वेगवेगळ्या ऑर्गनचे वेगवेगळे कॅन्सर आहेत, काही बरे होणारे आहेत, काही न बरे होणारे आहेत. मग बरे होणारे जे कॅन्सर असतात तर त्या कॅन्सर आपण याला डिवाइड करून टाकू. मी इथे लिहितोय कॅन्सर. तर 2 टाईपचे कॅन्सर आपल्याकडे असणार आहेत. एक कॅन्सर असणार आहे बिनाइन. कॅन्सरला सिंपल भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता ट्यूमर. ट्यूमर म्हणजे काय, गाठ. आपण म्हणतो ना कॅन्सरची गाठ येणे, तर ट्यूमर म्हणजे सिंपली कॅन्सर. याला मॅलिग्नन्सी सुद्धा म्हणतात, तोही शब्द आपण लिहून टाकू. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅलिग्नन्सी. ओके. मग एक काय असणार तुमची बिनाइन ट्यूमर आणि दुसरी असणार मॅलिग्नंट ट्यूमर. हे सगळे तुम्हाला टॉपिक्स वरच्या क्लासेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे थोडंसं ऍडिशनल आपण याच्यामध्ये घेतोय, कारण आपण तसंही तुमच्या या टॉपिक्सला पुढे रिलेट करतो आहोत. ठीक आहे ना. मॅलिग्नंट ट्यूमर, अशा 2 टाईपचे ट्यूमर असतील. मग आपण काय बोललो, बरी होणारी आणि न बरी होणारी. बिनाइन ट्यूमर कॅन बी क्युअर्ड, इट कॅन बी क्युअर्ड. क्युअर म्हणजे बरी होणे, इट कॅन बी क्युअर्ड. बरी होणारी गाठ, बरी होणारी. ठीक आहे. आणि जी बरी होत नाही, जी पसरते, इट स्प्रेड्स. मॅलिग्नंट ट्यूमर कशाला म्हणायचं, इट स्प्रेड्स थ्रू आउट बॉडी किंवा स्प्रेड्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी. बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये ही पसरू शकते, म्हणून त्याला म्हणतो आपण मॅलिग्नंट ट्यूमर. आणि ही जी ट्यूमर होणार तर ही अर्ली कंडिशन मध्ये जर असेल, प्रायमरी स्टेज ज्याला म्हणतो आपण, तर तेव्हा क्लिअर होणार. पण
सेकंड थर्ड स्टेज मध्ये याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि बरे होण्याचे चान्सेस हे कमी होतील. ठीक आहे. मग मॅलिग्नंट ट्युमर ही बरी होत नाही नॉर्मली, जर लवकर ट्रीट केली नाही तर, लवकर जर त्याची ट्रीटमेंट सुरू झाली नाही तर. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो, कॅन्सरला आपण मॅलिग्नन्सी म्हणू शकतो किंवा त्याला कॅन्सरला ट्युमर सुद्धा नॉर्मली तुम्ही म्हणू शकता. क्लिअर आहे. आता ही जी पसरती आहे त्याला सुद्धा एक टर्म आहे बघा. कोणती टर्म आहे? मेटास्टेसिस. मेटास्टेसिसचा अर्थ काय होतो की काय म्हणू आपण त्याला, द ट्युमर स्प्रेड्स फ्रॉम वन पार्ट ऑफ बॉडी टू अदर पार्ट ऑफ बॉडी and that mechanism is called as metastasis. That property is called as metastasis. त्याला मेटास्टेसिस आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत इन्फॉर्मेशन आता क्लिअर आहे. कॅन्सर अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज कॅन्सर. अनकंट्रोल्ड आहे, सेल सायकलवरचा कंट्रोल लूज झाला, सेल डिवाइड होते वेळी त्याच्यावरती कंट्रोल राहिला नाही, त्याचं रेग्युलेशन प्रॉपरली झालं नाही, मग ती ॲबनॉर्मल त्याची ग्रोथ होणार आणि त्याला आपण गाठ म्हणतो. ठीक आहे. दॅट इज कॅन्सर. ग्रुप और लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड एज मॅलिग्नंट ट्युमर. काय सांगितलं आपण, इथे गाठ तयार झाली आणि या गाठीलाच आपण काय म्हणू शकतो, लंप. लंप म्हणजे एक गठ्ठा तयार होणे. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मॅलिग्नंट ट्युमर किंवा मॅलिग्नन्सी. ओके. कॅन्सर कॅन अकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युट्रस, स्किन, टिश्यूज लाईक ब्लड. वेगवेगळ्या टाईपचे मोर दॅन 100 टाइप्स ऑफ कॅन्सर्स आर प्रेझेंट. ठीक आहे ना. तुमच्या कुठल्याही बॉडीच्या पार्टला कॅन्सर होऊ शकतो. 100 पेक्षा जास्त कॅन्सरचे टाईप असतात. म्हणजे ब्लड कॅन्सर आहे, बोन कॅन्सर आहे, स्किन कॅन्सर, आई कॅन्सर, लंग्स कॅन्सर, पॅन्क्रियाटिक कॅन्सर, युटेरसचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, टेस्टिकल कॅन्सर. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त मेलमध्ये इंडियामध्ये जो कॉमन टाईपचा कॅन्सर असेल दॅट इज अ टेस्टिक्युलर कॅन्सर. कॉमन कॅन्सर इन मेल्स इन इंडिया कशाचा होणार, टेस्टिसचा कॅन्सर होणार. आणि फिमेल मध्ये जर कॉमन टाईपचा कॅन्सर तुम्हाला बोलायचा असेल तर इन फिमेल ब्रेस्ट कॅन्सर इज कॉमन इन इंडियन वुमन. ब्रेस्ट कॅन्सर. क्लिअर आहे. याच्यामध्ये खरं तर भरपूर सारे डिटेल्स मध्ये आपल्याला जाता येईल, परंतु ह्या एक प्रिलिमिनरी किंवा प्रायमरी इन्फॉर्मेशन यू नीड टू नो. पुढे जाऊ आपण. रिझन्स काय काय कारण असतील. कन्झम्पशन ऑफ टोबॅको. जर टोबॅको कंझ्युम करत असाल तर तुम्हाला माउथ कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर होऊ शकतो. एक सिंपल कॅन्सर बद्दल आपण एक स्टेटमेंट देऊ शकतो. ठीक आहे. कॉन्स्टंट इरिटेशन कॉजेस कॅन्सर. कॉन्स्टंट इरिटेशन कॉजेस कॅन्सर म्हणजे एक सिंपल जर डेफिनेशन करायची झाली की कॅन्सर ऍक्च्युअली का होणार. कॉन्स्टंट इरिटेशन जर पर्टिक्युलर पार्टला, फॉर एक्झाम्पल टोबॅको च्युइंग, तंबाखू खाणे, त्याच्यामध्ये काय होणार, कॉन्स्टंटली तुम्ही माउथ कॅव्हिटीमध्ये ते टोबॅको ठेवणार म्हणजे ती तिथला म्युकस मेम्ब्रेन त्याला काय करणार, इरिटेट करणार म्हणजे त्यांच्या सेलचा डिव्हिजन एक वेळ अशी तो लूज होणार आणि तुम्हाला ओरल कॅव्हिटीचा किंवा माउथचा कॅन्सर होणार. ठीक आहे. वेल, दुसरे रिझन काय, गुटखा, च्युइंग ऑफ गुटखा. गुटख्याने सुद्धा त्याच्यामध्ये केमिकल्स प्रेझेंट असतात की जे तुमच्या नॉर्मल सेल सायकलला डिस्टर्ब करतात, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर होऊ शकेल. ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाची कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी. तिसरं स्मोकिंग. स्मोकिंग मध्ये नॉर्मली तुम्हाला फॅरिंग्सचा कॅन्सर होऊ शकेल किंवा लंग्सचा तर होतो म्हणजे रिस्पिरेटरी ट्रॅक्टचा कॅन्सर होण्यामागचं मेजर कारण हे काय असणार, तुमचं स्मोकिंग. कारण स्मोकिंग मध्ये वेगवेगळे केमिकल प्रेझेंट असतील, जसं काय म्हणून म्युटाजेन्स. ठीक आहे ना. म्युटाजेन्स प्रेझेंट. म्युटाजेनचा अर्थ काय झाला की जे म्युटेशन करतात. जाऊ द्या, तो डिटेल कॉन्सेप्ट होईल. डीएनएचा सिक्वेन्स मध्ये चेंज करून आणतील आणि तो सिक्वेन्स चेंज झाला त्याला सुद्धा आपण कॅन्सर म्हणू शकतो. जसं की अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्टली जर तुमच्या स्किनवरती पडले तर त्याच्यामध्ये होणार म्युटेशन. न्यूक्लिओटाइड जे की डीएनए मध्ये प्रेझेंट असतात त्यांचा सिक्वेन्स चेंज होणार आणि तुम्हाला स्किनचा कॅन्सर होणार. क्लिअर आहे. ओके. स्मोकिंग नाही होणार. अल्कोहोलिझमने तुम्हाला चान्स कशाचा आहे, स्टमक कॅन्सर सुद्धा होऊ शकेल. पर्टिक्युलरली अल्कोहोल मध्ये जर तुम्ही बियर बोललेत तर बियर पिणाऱ्यांना नॉर्मली रेक्टमचा कॅन्सर होऊ शकतो. रेक्टम म्हणजे इट इज द टेम्पररी स्टोरेज ऑफ फिकल मॅटर, ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये डायजेशन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल जे की आपण डिफिकेशन करतो तर ते जे स्टोअर होणारा पार्ट असतो तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा त्याला व्हायचं रेक्टम. तर रेक्टमचा कॅन्सर सुद्धा याच्यामुळे होऊ शकणार. थ्रोट कॅन्सर सुद्धा अल्कोहोलिझमने होऊ शकेल. ठीक आहे. लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल. जर तुमच्या खाण्यामध्ये
लिफी व्हेजिटेबल्स नसणार किंवा फ्रुट्स नसतील. इन शॉर्ट, जे डायजेशन प्रॉपरली होण्यासाठी फायबरस फूड तुम्हाला खाणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक डॉक्टरांच्या केबिन मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, ॲन ॲपल अ डे, ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. म्हणजे रोज जर तुम्ही एक ऍपल जर खाल्ला तर डॉक्टरांकडे जनरली तुम्हाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. हा याचा मिनिंग होतो. मग न्यूट्रिएंट मिळतात का तुम्हाला त्याच्यापासून? नाही. इट इज अ फायबरस फूड. इट हेल्प्स इन युअर डायजेस्टिव्ह प्रोसेस, डायजेशन प्रोसेस. आणि डायजेशन जर प्रॉपर असेल तर ऑलमोस्ट जवळपास भरपूर सारे डिसीज तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. राईट. ओके. नेक्स्ट काय? एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड लाईक पिझ्झा, बर्गर अँड सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हे भरपूर सारे वेगवेगळे कारण असणार आहेत. ठीक आहे. जसं एक्सरे ऑपरेटर जर असेल, एक्सरे काढणारा त्या मशीन ऑपरेटर जो असेल, तर त्याच्यावरती सतत सतत ते काय होणार, रेज बंबार्ड होणार. त्याला सुद्धा स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. बरोबर की नाही? काय सांगितलं? एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ दिस जंक फूड. जंक फूड, त्याच्यामध्ये जंक फूड मध्ये काय समजा पिझ्झा आहे, बर्गर आहे, वारंवार नेहमी जर तुम्ही खात असणार तर तुम्हाला स्टमक कॅन्सर होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आपण एक डेफिनेशन सांगितली होती, कॉन्स्टंट इरिटेशन कॉजेस कॅन्सर. मग साऊथच्या लोकांमध्ये नॉर्मली एक असं ऑब्झर्वेशन आहे की त्यांच्यामध्ये स्टमकचा कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे. का जास्त आहे? कारण ते तिखट जास्त प्रमाणे खातात. आणि तिखट म्हणजे काय? तिखटाला कुठली टेस्ट असते का? नाही. दॅट इज नॉट अ टेस्ट. इट इरिटेट्स. इट कॉजेस इरिटेशन ऑफ युअर टेस्ट बड. म्हणून तुम्हाला तुमची जिभेवरती तिखट जाणवायला लागतं. अदरवाईज त्याला कुठली टेस्ट नाहीये. त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स प्रेझेंट असतील, कंटेंट प्रेझेंट असतील, जसं की कॅप्सिसिन, तर तो काय करणार? स्वेलिंग करणार तुमच्या टेस्ट बेडचं. म्हणून तुम्हाला आग व्हायला लागते. मग कंटिन्युअसली जर तिखट तुमच्या एलिमेंटरी कॅनल म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून पास होत असेल तर तिथल्या म्युकस मेम्ब्रेनला तो सतत काय करणार? इरिटेट करणार. म्हणून त्याचा कॅन्सर होण्याचा सुद्धा चान्स हा असू शकतो. वेल, सो दीज आर डिफरंट रिझन्स ऑफ कॅन्सर. सिम्पटम्स काय? कॅन्सर मध्ये नॉर्मली काय होत आहे? क्रॉनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॅलिंग. जर थ्रोट कॅन्सर असेल, आता प्रत्येक कॅन्सरचे सिम्पटम वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर स्किनचा कॅन्सर असेल, स्किन कॅन्सर डेव्हलप होत जर असेल तर एक जनरल सिम्पटम याच्यामध्ये काय? चेंज इन द कलर ऑफ वॉट्स अँड मोल्स. मोल म्हणजे तीळ. तुमच्या शरीरावर जे तीळ असतात किंवा याला म्हणतो आपण मस. वॉट्स म्हणजे मस, काळ्या कलरचं जे असतं, याचा कलर जर चेंज व्हायला लागला तर दॅट इज वन ऑफ द इंडिकेशन दॅट यू मे लीड टू कॅन्सरस कंडिशन. तुम्ही कॅन्सरस कंडिशन कडे चाललात, हे त्याचं इंडिकेशन झालंय. ठीक आहे ना? जर तुम्हाला मायग्रेन सारखा आजार होत असेल किंवा सतत डिझिनेस, चक्कर येत असेल, तुम्हाला फिरल्यासारखं होत असेल, डोकं दुखत असेल, तर ते सुद्धा एक इंडिकेशन होऊ शकतं की तुम्हाला ब्रेन कॅन्सर डेव्हलप होतो आहे. क्लिअर आहे? म्हणजे कारण कुठलं असू शकेल, त्याचे सिम्पटम सुद्धा डिफरंट असतील. पण जनरल आपण बोलतोय, जर थ्रोटचा तुम्हाला कॅन्सर डेव्हलप होत असेल तर तुम्हाला क्रॉनिक कफ होणार, कंटिन्युअसली कफ होत राहणार, किंवा होर्स व्हॉइस, तुमचा आवाज हा जड होऊन जाणार, आणि तुम्हाला घास गिळताना, स्वॅलिंग म्हणजे काय? गिळणे, घास गिळण्यासाठी सुद्धा त्रास होईल. ठीक आहे. नंतर काय? इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लामेशन. जर तुमच्या शरीरावरती, बॉडीवरती चट्टा येतोय आणि तो बराच होत नाही, ठीक आहे, स्कार म्हणजे चट्टा, तर ते सुद्धा एक इंडिकेशन आहे की तुम्हाला स्किनचा कॅन्सर होऊ शकेल किंवा त्या पार्टचा कॅन्सर होऊ शकेल. नंतर इन्फ्लामेशन, सूज आहे ती सुद्धा उतरत नाहीये, तर यू नीड टू गो फॉर द टेस्ट ऑफ कॅन्सर. लम्स इन ब्रेस्ट. जर ब्रेस्ट रिजन मध्ये जर गाठी येत असतील तर दॅट इज द इंडिकेशन ऑफ युअर ब्रेस्ट कॅन्सर. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. कारण काहीच नाहीये, तुम्ही आजारी सुद्धा नाहीये आणि अचानक तुमचा वेट लॉस होतोय. 60 किलो होता, अचानक 50 किलो आलाय, 45 किलो आलाय. कारण कॅन्सरचा पेशंट जर तुम्ही बघितला तर दॅट पेशंट इज इमासिएटेड. इमासिएटेड म्हणजे काय? एक्स्ट्रीमली थिन, अतिशय हडकुळा असा तो पेशंट होऊन जाणार. सडन वेट लॉस त्याच्यामध्ये होणार. अजूनही बरीच कारणं आहेत की ज्याच्यावरून आपण वेगवेगळ्या पार्टचे कॅन्सरचे ते इंडिकेशन असतात, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर हे काय झाले? जनरल रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ कॅन्सर. ओके, पुढे जाऊ. आता कॅन्सरचं झाला तर डायग्नोसिस कसं करायचं? त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट असतील. टेस्ट मध्ये काय येणार? सिटी स्कॅन. सिटी म्हणजेच काय? सिटीचा लॉंग फॉर्म काय होतो? नॉर्मली हा शब्द तुम्ही ऐकता ते याला म्हणायचं कम्प्युटेड टोमोग्राफी. याला काय म्हणतो आपण? कम्प्युटेड टोमोग्राफी. हा लॉंग फॉर्म झालाय. सिटी स्कॅन करतो आपण.
नंतर काय MRI. MRI चा लॉंग फॉर्म काय MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. याच्यामध्ये 3 डायमेन्शनल इंटरनल ऑर्गनचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. 3 डायमेन्शनल म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही MRI मध्ये चेक करू शकता. तर नॉर्मली सिटी स्कॅन, MRI, एलिझा सारखी टेस्ट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता. वेल, बायोप्सी कशाला म्हणायचं आहे? बायोप्सी मध्ये काय करणार, एक पर्टिक्युलर ऑर्गनची, समजा डॉक्टरांना वाटलं की तुमच्या थ्रोटला कॅन्सर झालेला असू शकतो, तर त्यावेळी ते त्या थ्रोटची टिश्यू काढणार आणि त्या टिश्यूचं काय करणार, अनालिसिस करणार. म्हणजे टिश्यूचं अनालिसिस करणार किंवा त्या टिश्यूची टेस्टिंग करणार पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये, आणि त्यालाच म्हणायचं तुम्ही बायोप्सी. ओके, मग बायोप्सीने सुद्धा आपण डायग्नोसिस करू शकतो, त्याला शोधून काढू शकतो. वेल, in case of treatment along with the conventional methods like chemotherapy, radiation therapy and surgery, modern techniques like robotic and laparoscopic surgery are also followed. नॉर्मली जेव्हा ट्रीटमेंट समजलं, आता तुम्हाला या 2-3 MRI केला, सिटी स्कॅन केला किंवा बायोप्सी झाली, नंतर डॉक्टरांना कळालं की नाही या पेशंटला आता कॅन्सर आहे, तर ट्रीटमेंट करावी लागेल. तर नॉर्मली ट्रीटमेंटमध्ये काय येतं, ट्रीटमेंटमध्ये कन्व्हेन्शनल थेरपीज, ज्याला म्हणतो आपण केमोथेरपीचा मिनिंग काय, याच्यामध्ये वेगवेगळे अँटीव्हायरल ड्रग्स असतील किंवा अँटी कॅन्सर ड्रग्स जसे व्हिनक्रिस्टिन, व्हिनब्लास्टिन, है ना, या टाइपचे अँटीव्हायरल किंवा अँटी कॅन्सर ड्रग याच्यामध्ये देणार, म्हणजे त्याला म्हणायचं तुम्ही केमोथेरपी. रेडिएशनचा सुद्धा मारा करतात, रेडिएशन थेरपी. आता रेडिएशन थेरपीमध्ये काय करणार, रेडिएशन तुमच्या बॉडीवरती बंबार्ड करणार, त्या पार्टवरती बंबार्ड करतील. फॉर एक्झाम्पल, ही एक लंप तयार झाली, गाठ तयार झाली, आणि ही आता डिस्ट्रॉय करायची, याला संपून टाकायचं. याच्या आजूबाजूला नॉर्मल सेल असतील की नाही? हो, याच्या आजूबाजूला नॉर्मल सेल आहेत. जेव्हा रेडिएशन पास करतात तर या सेलवरती पास करतात, म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या सेल आहेत त्या डॅमेज होणार नाही याची काळजी याच्यामध्ये घेतली जाते, आणि फक्त ही जी मॅलिग्नंट ट्युमर जी आहे हीच डिस्ट्रॉय करण्याचा ट्राय याच्यामध्ये होतो. रेडिएशन थेरपी बोललो आपण. तिसरं काय, जर एखादी गाठ असेल आणि नॉर्मली काढल्या जात असेल तर ती आपण काय करणार, त्याची सर्जरी करणार, ती ट्युमर आपण काढून टाकणार, सर्जरी आहे. हे काय झाले, एक कॉमन ट्रीटमेंट झाली. हॉर्मोनल थेरपी सुद्धा कॅन्सर मध्ये दिल्या जाते. अपार्ट फ्रॉम दॅट मॉडर्न टेक्निक्स मध्ये रोबोटिक्सचा वापर करून कॅन्सरची ट्रीटमेंट करतात किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुद्धा याच्यामध्ये केल्या जाते. सो दीज आर व्हेरियस मेथड्स टू डायग्नोज द कॅन्सर. डायग्नोसिस करण्यासाठी म्हणजे त्याला कॅन्सर आहे की नाही ते शोधण्यासाठी केल्या जाणाऱ्या ह्या वेगवेगळ्या टेस्ट, आणि ट्रीटमेंट मध्ये नॉर्मली या प्रकारे कॅन्सरची ट्रीटमेंट केल्या जाते. ठीक आहे, ओके. कॅन्सर आता इथे बघू शकता तुम्ही, याला काय ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर झालाय, माउथ कॅन्सर झालाय, कारण हा पेशंट मे बी हा काय करत असणार आहे, गुटखा खात असणार आहे किंवा च्युइंग ऑफ टोबॅको याची एक हॅबिट असणार आहे. मग इथे काय दिसतंय तुम्हाला, पूर्ण हा डिस्ट्रॉय झालेला पार्ट दिसतोय, कॅन्सरस टिश्यू इथे डेव्हलप झालेले आहे. ओके. कंट्रोल्ड डाएट, ऑलवेज रिमेंबर, कंट्रोल डाएट हेल्प टू प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ कॅन्सर. काही प्रकारचे कॅन्सर जर तुम्हाला अवॉइड करायचे असतील, टाळायचे जर असतील, तर तुमचा डाएट हा कंट्रोल्ड असावा, एक सिस्टमॅटिक डाएट असावा. जसं आपण सांगितलं की जंक फूड तुमच्या खाण्यामध्ये नसावं, ठीक आहे, एक्सेसिव्ह तर निश्चित नसावं. बाय चान्स एखाद वेळी 15 आठवड्यामधून, एखाद महिन्यातून, 2-4 महिन्यामधून पिझ्झा, बर्गर, इफ यू आर गोइंग फॉर दॅट टाइप ऑफ फूड, इट इज ओके. पण वारंवार जर तुम्ही करत असाल तर काही प्रकारचे कॅन्सर तुम्हाला होण्याची शक्यता असते. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असते वेळी तुम्ही योगा करणं गरजेचं आहे, प्राणायाम करणं गरजेचं आहे, किंवा फिजिकल एक्सरसाइज, सो दॅट यू वुड बी काय म्हणू शकतो आपण त्याला, एनर्जाइज्ड, तुमच्यामध्ये एनर्जी भरलेली राहणार. हे सुद्धा ट्रीटमेंट सोबत ह्या गोष्टी तुम्ही करू शकता जर कॅन्सर झालेला असेल तर. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, च्युइंग, स्मोकिंग एक्सेट्रा. सिगारेट पिणे, टोबॅको च्युइंग करणे, गुटखा खाणे, अल्कोहोलिझम करणे, ह्या गोष्टी नॉर्मली तुम्ही अवॉइड करू शकता, सो दॅट यू विल नॉट बी अफेक्टेड और अफ्लिक्टेड. अफ्लिक्टेड म्हणजे पीडा, ती कॅन्सरची पीडा तुमच्या मागे लागणार नाही. ओके, चलो आगे बढ़ेंगे. 1 मिनिट, लेट मी सी द टाइम. राइट, ठीक आहे. पुढचा डिसीज जर घ्यायचा असेलच तर ठीक आहे, इथपर्यंत आता आपण थांबून जाऊ, कारण डायबिटीज याच्यानंतरचा आपला टॉपिक आहे. डायबिटीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.